नृसिंहवाडी क्षेत्राचे महात्म्य आणि तिथे जाण्याचे महत्त्व. दिव्य गोष्टी. दत्त संप्रदायातील गाणगापूर इतकेच अत्यंत महत्त्वाचे आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असलेले पवित्र स्थान म्हणजे नृसिंहवाडी. हे ठिकाण दत्त भक्तांसाठी तपोभूमी मानले जाते. दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी गाणगापूरला जाण्यापूर्वी या ठिकाणी सलग 12 वर्षे वास्तव्य केले होते. त्यांनी इथे राहून कठोर तपश्चर्या केली, म्हणून या भूमीला तपोभूमी म्हटले जाते. जिथे साक्षात देवाने 12 वर्षे श्वास घेतला, तिथली माती आणि हवा किती पवित्र असेल याची कल्पना करा. इथे महाराजांचे अस्तित्व आजही जागृत स्वरूपात आहे. हे स्थान भक्तांना साधनेसाठी आणि तपश्चर्येसाठी अत्यंत पोषक मानले जाते. नरसोबाची वाडी हे ठिकाण कृष्णा आणि पंचगंगा या 2 पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. हा संगम अतिशय रमणीय आणि ऊर्जावान आहे. या संगमावर स्नान केल्याने भक्तांची कायिक, वाचिक आणि मानसिक पापे धुतली जातात. पंचगंगेचे पाणी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या चरणांवरून आणि कृष्णा नदीचे पाणी महाबळेश्वरच्या शिवस्थानावरून येत असल्याने हा संगम म्हणजे शिव आणि शक्तीचा मिलाफ आहे. इथे केलेले स्नान हे गंगा स्नाना इतकेच पुण्य देते. गाणगापूरला निर्गुण पादुका आहेत, तर नृसिंहवाडीला महाराजांच्या मनोहर पादुका आहेत. मनोहर म्हणजे मनाला हरण करणाऱ्या किंवा अत्यंत सुंदर. जेव्हा महाराज वाडी सोडून गाणगापूरला निघाले, तेव्हा भक्तांच्या आग्रहास्तव त्यांनी या पादुका तिथे स्थापन केल्या आणि सांगितले, माझे अस्तित्व या पादुकांमध्ये सदैव राहील. या पादुकांकडे एकटक पाहिले तरी भक्ताचे भान हरपते आणि मनाला विलक्षण शांतता मिळते. या पादुकांवर भक्तांना स्वतः अभिषेक पाहता येतो, हे विशेष. जगातील बहुतेक मंदिरे उंचावर बांधली जातात, जेणेकरून पुराचे पाणी आत येऊ नये. पण नृसिंहवाडीचे मंदिर मुद्दाम नदीच्या पात्रात बांधले आहे. दरवर्षी पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर येतो आणि ती स्वतःच्या हाताने महाराजांच्या पादुकांना जलाभिषेक करते. अनेकदा मंदिर पूर्ण पाण्याखाली जाते. हा प्रसंग पाहणे म्हणजे एक दिव्य अनुभूती असते. निसर्ग, नदी स्वतः देवाची पूजा करते, हे दृश्य फक्त वाडीतच पाहायला मिळते. त्यावेळी उत्सवासारखे वातावरण असते. वाडीचा परिसर हा औदुंबर वृक्षांनी वेढलेला आहे. मुख्य मंदिराच्या मागे असलेला औदुंबर वृक्ष अतिशय प्राचीन आणि जागृत मानला जातो. असे म्हणतात की या वृक्षाखाली बसून महाराजांनी तपश्चर्या केली होती. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या झाडाला प्रदक्षिणा घालतात. विशेषतः संतती प्राप्तीसाठी आणि असाध्य आजार बरे करण्यासाठी भक्त इथे नवस बोलतात. औदुंबर हे दत्त महाराजांचे आवडते झाड असल्याने तिथे केलेली प्रार्थना त्वरित फळाला येते. ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष आहे किंवा ज्यांच्या घरात सतत मृत्यू, आजारपण आणि अडचणी येत आहेत, त्यांच्यासाठी नरसोबाची वाडी हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथे नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध आणि पितरांचे विधी केले जातात. कृष्णा नदीच्या काठावर केलेले हे विधी पितरांना त्वरित मोक्ष देतात आणि त्यांचा आशीर्वाद कुटुंबाला मिळतो. घरातील कलह मिटवण्यासाठी आणि वंशाच्या वृद्धीसाठी अनेक जण वाडीला येऊन अभिषेक करतात. नरसोबाच्या वाडीत रोज रात्री होणारा पालखी सोहळा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. रात्रीच्या वेळी दिवे लागतात, घंटानाद होतो आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा च्या गजरात महाराजांची पालखी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालते. त्यावेळी मंदिरातील वातावरण भक्तीने आणि ऊर्जेने इतके भारलेले असते की तिथे उपस्थित राहण्याच्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. हा सोहळा अनुभवल्याशिवाय वाडीची यात्रा पूर्ण होत नाही. हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक वेगळा नमुना आहे. या मंदिराला इतर मंदिरांसारखा उंच कळस किंवा शिखर नाही. ते वरून मोकळे आहे.
याचा अर्थ असा की दत्त महाराज हे आकाशासारखे अनंत आणि अमर्याद आहेत. त्यांना कोणत्याही छताखाली बंदिस्त करता येत नाही. तसेच पुराचे पाणी सहज येऊन जावे यासाठी ही रचना केली आहे. हे मंदिर आपल्याला साधेपणा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देते. ज्यांना मानसिक ताण, डिप्रेशन किंवा भीती वाटते त्यांच्यासाठी वाडी हे हीलिंग सेंटर आहे. सायंकाळी होणाऱ्या धूपारतीच्या वेळी एक विशिष्ट प्रकारचा धूप जाळला जातो. त्या धुपाचा सुवास आणि मंत्रोच्चार यामुळे मनातील सर्व नकारात्मक विचार जळून जातात. अनेक मनोरुग्ण किंवा बाहेरची बाधा झालेले लोक इथे येऊन बरे झाल्याची उदाहरणे आहेत. वाडीच्या हवेतच एक प्रकारची औषधी शक्ती आहे. गाणगापूर प्रमाणेच वाडीतही सोवळे ओवळे आणि शुद्धतेचे नियम अतिशय कडक पाळले जातात. गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी पुरुषांना सोवळे नेसणे बंधनकारक असते. ही शिस्त केवळ बाह्य नाही तर ती मनाच्या एकाग्रतेसाठी आहे. जेव्हा तुम्ही हे नियम पाळून दर्शनाला जाता तेव्हा तुमच्यात एक सात्विक भाव निर्माण होतो. पुजाऱ्यांची मंत्रोच्चाराची पद्धत आणि तिथली शिस्तबद्ध पूजा पाहून मनाला समाधान वाटते. अशी आख्यायिका आहे की नरसोबाच्या वाडीच्या पाण्यात किंवा औदुंबराच्या झाडावर 64 योगिनी आणि यक्षिणींचा वास आहे, ज्या दत्त महाराजांची सेवा करतात. त्यामुळे या ठिकाणी कोणीही वाईट वर्तन करू शकत नाही. इथे खोटे बोलणे किंवा पाप करणे महागात पडते. हे स्थान अत्यंत जागृत असल्यामुळे इथे केलेली सेवा फळाला येतेच, पण चूक झाल्यास त्याचे फळही लगेच मिळते. ही भीती भक्ताला सन्मार्गावर ठेवते. नरसोबाच्या वाडीत घडलेली ही लीला आजही भक्तांना त्यागाचे महत्त्व पटवून देते. एक गरीब ब्राह्मण भक्त होता, ज्याची उपजीविका केवळ त्याच्या दारातील घेवड्याच्या वेलाला येणाऱ्या शेंगांवर चालत असे. तो वेलच त्याचे सर्वस्व होते. एके दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांनी त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला आज्ञा केली. हा वेल आत्ताच्या आत्ता मुळासकट तोडून टाक. पोटापाण्याचे एकमेव साधन असूनही त्या ब्राह्मणाने गुरु आज्ञेवर अढळ विश्वास ठेवून क्षणभरही विचार न करता कुऱ्हाडीने तो हिरवागार वेल तोडला. पण चमत्कार असा झाला की जेव्हा त्याने त्या वेलाचे मूळ उपटले तेव्हा त्याखाली त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा सापडला. ही कथा शिकवते की जेव्हा आपण गुरूंच्या शब्दाखातर आपल्या क्षुल्लक आसक्तीचा त्याग करतो तेव्हा गुरु आपल्याला त्या बदल्यात अनंत वैभव देतात. आपण जे घट्ट पकडून ठेवले आहे, उदाहरणार्थ मोह, अहंकार, ते सोडल्याशिवाय देवाला मोठी गोष्ट देता येत नाही, हा धडा वाडीची ही माती देते. आजही भक्त या घटनेचे स्मरण करून आपली श्रद्धा दृढ करतात. नरसोबाची वाडी आणि तिथली बासुंदी हे एक समीकरण झाले आहे. इथे मिळणारा प्रसाद आणि जेवण अतिशय सात्विक आणि चविष्ट असते. येथील बासुंदी प्रसिद्ध आहे. भक्तांनी देवाला नैवेद्य दाखवून हा प्रसाद ग्रहण केल्यावर मनाला तृप्ती मिळते. हे अन्न साधे असले तरी त्यात अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो. वाडीची वाडी केल्यावर तिथले पेढे किंवा बासुंदी प्रसाद म्हणून घरी नेल्यास घरात गोडवा टिकून राहतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.